नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या परीक्षणार्थींनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंनी मानधनाबाबत दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, अन्यथा सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल. मध्य रेल्वे मार्गावर आसनगाव आणि वासिंद स्थानकांदरम्यान एक्सप्रेस गाडीमध्ये तांत्रिक बिघाड. अप डाऊन दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत. लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठित वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्री झाल्याचा खळबळजनक दावा परमेश्वर गीते यांनी केलाय. गीते यांनी काही कारखान्यासोबत कायदेविषयक सल्लागार म्हणून काम केलं होतं. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडीतील साठवण तलावाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झालं असून 9 दिवसांपासून तरुणी राजश्री राठोड उपोषणावर. ग्रामस्थांचं बैलगाडी जाळून आणि पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन. जामनेर मतदारसंघातील सुनसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ गावात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांचा शिंदे गटात मोठ्या उत्साहात प्रवेश करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना पूर्व पट्ट्यात बळकट होण्याची चिन्ह स्पष्ट झाली. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर प्रशासनाचा अन्याय. अतिवृष्टीनंतरही एकही गुंठा जमीन खराब झाली नसल्याचा धक्कादायक अहवाल. खासदार ओमराजेंनी पुरावे दाखवत केला जोरदार भांडाफोड. धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी नोकरी व स्वयंरोजगार महोत्सवाचे भव्य आयोजन. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी रोजगाराच्या संधी, मार्गदर्शन आणि करिअर वाढीसाठी यांना सर्वतोपरी मदत मिळणार. जिल्ह्यातील युवा सक्षमीकरणाचा महत्त्वाचा उपक्रम. धाराशिव जिल्ह्यात 15 ऑक्टोबर रोजी परिवहन व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली असून निधीवरील स्थगिती उठणार की नाही याकडे जिल्हावासियांचं लक्ष केंद्रित आहे. बुलढाणा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापती पदासाठी आज आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरण तापलंय. पक्षांमध्ये जोरदार चर्चेचा फडशा उधळला. वर्षभरापासून तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये निराशा आणि हिरमोडची लाट पसरली. आगामी निवडणूक रणनीतीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता. पालघरमध्ये 14 ऑक्टोबर रोजी बंजारा व धनगर समाजाच्या आरक्षण घुसखोरी विरोधात आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. साताऱ्याचे आमदार मनोज घोरपडे यांनी सासपडे येथील मृत आर्या चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली आणि कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बुलढाणामध्ये अतिवृष्टीत वगळले लोणार व मेहकर तालुके यादीत समाविष्ट. जिल्ह्याच्या 13व्या तालुक्याचा आपत्तीग्रस्त यादीत समावेश. ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक होती तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा करून कामं पूर्ण केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कराड दक्षिण तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सुधीर जगताप, महिला अध्यक्षपदी दीपाली जाधव आणि युवक अध्यक्षपदी महादेव शिंदे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सत्कार देखील केला. गोरगरीब जनतेसाठी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली आनंदाची शिधा योजना बंद झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचं समोर आल्यानं योजना आता कागदावरच राहणार का असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. शिरपूर पोलिसांच्या कारवाईमध्ये गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग 52 वर सापळा रचून पुणे जिल्ह्यातील 4 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 1 गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसं, कार आणि 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींवर हत्यार कायदा कलम व मुंबई पोलीस कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारामधील पिलाणी आणि आंबेघर येथे वन विभागाच्या फिरत्या पथकाने अवैध लाकूड फाटा वाहतुकीच्या कारवाईत 5 जणांना ताब्यात घेतले. तसेच 2 बोलेरो वाहनांसह सर्व लाकूड फाटा जप्त करण्यात आलाय. शेगाव शहर पोलिसांनी भाईगिरी करून दहशत पसरवणाऱ्या आरोपींची धिंड काढली. 4 चाकी वाहनात एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत माजवणाऱ्या विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके ताब्यात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसवलाय. सासपडे खून प्रकरणातील संशयित आरोपी राहुल बबन यादव यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 18 ऑक्टोबर पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत तथ्य आढळल्याने बोरगाव पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो गुन्हा दाखल केलाय. बीड जिल्ह्यातील शिरस मार्ग व हिंगणी धावेली येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लब तर्फे अन्नधान्य किट्स आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. मदतीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. जालन्यात गाळप हंगामा
2024-25 अंतर्गत समृद्धी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस भाव देत दिवाळीपूर्वी चौथा वाढीव हप्ता थेट खात्यात जमा होणार. कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी निर्णय जाहीर केलाय. मेदगुताड येथे मंत्री मकरंद पाटील यांनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि हौशी कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सदिच्छा भेट दिली. राज्यातील कॅरमपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल अशी शुभेच्छा त्यांनी दिली. विशाखापट्टणम आयसीसी विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव झाला. काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 330 धावा करूनही भारताला 3 विकेट्सनी पराभूत व्हावं लागले. सलग 2 विजय मिळून सलग 2 पराभवाने टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग खडतर झालाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामान कोरडं असून मान्सून माघारी गेलाय. अशातच राज्याच्या कृषी विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. 15 ऑक्टोबर पासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.